जीवनात दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडलो मनाली कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग आवाजी नाही जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि तुकाराम महाराजांच्या गात्यातील प्रार्थना प्रकरणातील अभंग आहे. तसे प्रार्थना प्रकरणामध्ये 3च अभंग आहेत, त्याच्यापैकी हा अभंग आहे. आणि ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जगाचे देवात देव मोठे महादेव यांच्याकडे प्रार्थना केलेली आहे की देवा महादेवा, मी दीन आणि रंक आणि गरीब आहे. कशामध्ये? संसारामध्ये नाही, परमार्थामध्ये म्हणते. आणि परमार्थामध्ये कधीही प्रार्थना करून आणि साधापणा केल्यानंतर तुम्हाला देवजवळ घेत असतो. तसं तुकाराम महाराज म्हणलेले की मी दीन आणि रंक आहे. माझी विनंती तुम्ही ऐकताल असं मला खात्री आहे आणि मला याच्यामधून तुम्ही तारून नेताल. तुम्ही विश्वनाथ आहेत, जगाचे मायबाप आहेत, कृपा करणार आहेत आणि माझी ही जी वारकरी भक्ती आहे ह्या भक्तीला तुम्ही तारून घेण्यासाठी मला तुम्ही सहकार्य करतात. मी गरीब आहे, अनाथ आहे, परंतु तुमच्या सेवेसाठी कमी नाही, सेवेसाठी कमी पडणार नाही असं तुकाराम महाराज सरळ सरळ या अभंगाच्या भावार्थामध्ये सांगतात. आणि त्या भावार्थामध्ये देवाला विनंती करून त्यांनी सांगितलेली की मी रंक आणि गरीब आहे आणि माझी तुम्ही विनंती मान्य करावी असं हे करताय. विठ्ठल विठ्ठल
सोमनाथ श्रीशैलेश मल्लिकार्जुनम तू बंदे तू रामेशम नागेश दारुकामणी इत्यादी ज्योतिर्लिंगानी सायं प्रांत पतेंद्रा सप्त जन्मकृत पाप स्मरोमि नश्यति. तुम्ही विश्वनाथ. तुकाराम महाराज काय म्हणलो? तुम्ही विश्वनाथ. मायबापांनो, आज आपल्या या कीर्तनाचा थोडक्यात परिहार द्यायचा असा. बँक कॉलनी येथील कित्येक यांचा नवसाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त बोडके महाराजांनी मला ही सेवा सांगितली. महाराज, मला सोमेश्वराच्या चरणी सेवा आहे आणि सेवा तुम्ही करा असं त्यांनी सांगितलेलं. आणि त्याच त्यांच्या सांगण्यावरून आणि मालकाच्या आमंत्रणावरून या अभंगामध्ये विश्वनाथाकडे प्रार्थना केलेली आहे. आपण करतो ते मागणी, आपली संसारात आहे ते मागणी. आणि आपण काय मागतो? आपण मागतो मला मुलगा द्या, नवसासाठी माझा मुलगा पास होऊ द्या, नोकरी लागू द्या आणि बऱ्याच काही वेगवेगळ्या स्वरूपाने आपण देवाला प्रार्थना करतो, महादेवाला नवस करतो की माझं हे काम होऊ द्या, माझं ते काम होऊ द्या. आणि महादेव कसे? महादेव तुमच्या प्रार्थनेला, तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या भक्तीला इतर देवापेक्षा लवकर पावणारे महादेव आहेत. दुसरे देव आहेत पण एवढे सोपे नाही. पंढरीचा पांडुरंग आहे पण ते कस लावण्याशी तुम्हाला काही देत नाही.
असं चालली जर मागितलं तर देतच नाही. ते काय म्हणताय, फक्त मला मागितलं तर भक्ती, प्रेम आणि वैराग्य हे जर असेल तरच पांडुरंगाला हे. परंतु महादेव कसे, कैलासीचा देव भोला चक्रवर्ती, पार्वती तापती योगीराज, पार्वती तापती योगीराज. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मृदंगाचार्य कृष्णा महाराज नेहमीच सहकार्य करतात. आमचे भजनाचे गुरु नागरगोटे काका आणि नंदनचे दादा महाराजांचं काय नाव, मोतीराम महाराज नंदन, आणि माझे रामायणाचे गुरु, म्हणजे भजनाचे गुरु आहेत तिथं आणि रामायणाचे गुरु आहेत. मी या संप्रदायामध्ये फक्त प्रारंभच 1 वर्षापासून केलेला आहे. तसा माझा परिचय तुम्हाला दिला पाहिजे थोडासा. मी पोलीस खात्यामध्ये PSI म्हणून होतो, आणि परंतु पोलीस खात्यात जरी असतो तर परमार्थाची चाल मला होती, कारण परमार्थाचा छंद मला पहिल्यापासून होता. कुठलंही कीर्तन ऐकलं तर चांगलं चित्त धरूनच ऐकायचं. त्याच्यामुळं मला भगवंताने ह्या मार्गाकडे वळवलं. आमचे रामायणाचे गुरु आपले इंद्रजित महाराज आणि आळंदीचे महाराज, आमचे मोतीराम दादा, गोडके दादा, पुजारी महाराज, आणि तुम्ही जमलेले सगळे श्रोतेगण, मायबाप, नगर भोजनवाले अशोक, हा नगर भोजनाचे मालक शिंदे महाराज, म्हणजे ते आमचेच आहेत, इथे म्हणजे आमचेच त्यांचा निरोप आला, महाराज भजन करा, म्हणजे आपल्याला थोडक्यात भजन वगैरे करायचंय. काय झालेलं आहे, कीर्तन वगैरे सेवा ह्या सर्वसाधारण माणसाला परवडत नाही सध्या, आणि हे सांगितलं पाहिजे. सांगितल्यानंतरच तुमच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे, की याचा बाजार झालेला आहे. आणि गोरगरीब साध्या माणसाला तर खरं वाटतं, पण परवडत नाही. मी म्हणलं काही नाही, आम्ही फुकटचेच आहे, आमचे माणसंही फुकट आहे, करू कार्यक्रम, भजन करण्याच्या ऐवजी कीर्तन करू. ते म्हणले काय हरकत नाही, करा. म्हणून ही सेवा आहे. आमच्या सेवेला उपस्थित असलेले आमचे रामायणाचे चिलके महाराज, रामायणाचे ते आद्य गुरु आहेत, पुन्हा सटाडे महाराज, आणि जमलेले सगळे भक्तगण. थोडक्यात पर्याय झालेला आहे. आपण आता कीर्तनाच्या सेवेकडे वळू. आपला विषय चालला होता देवाची प्रार्थना. महादेवाची प्रार्थना केल्यानंतर महादेव
तुमच्या प्रार्थनेला लवकर प्रसन्न होणारा देव आहे. परंतु प्रार्थनेचा उद्देश हा वाईट नसला पाहिजे किंवा नवस केलेल्याचा उद्देश वाईट नसला पाहिजे. कारण बरेच लोक आहेत म्हणजे नवस करतात, चांगलं त्यांचा नवसाला पावतोय देव, परंतु त्याचा उपयोग व्यवस्थित करत नाही. श्रीमंताला नवस करणारे उपयोग करत नाही असं कसं होईल? होतंय. मी त्याच्यावरला एक तुम्हाला चांगला दृष्टांत सांगतो, मग तुम्हाला लक्षात येईल की नवस करतात पण त्याचा दुरुपयोग कसा करतात. जरा भजन करा आणि सांग. आणि रामायण सांगणारे ऐकणारे बरेच माता माऊली असतील आणि बरेच जण आपण रामायणाला ऐकलेलं आहे आणि आता सांगतो. पण रामायणातला प्रसंग आहे रावणाचं कुळ कोणतं आहे? बोलके महाराज ब्राह्मण कुळ. रावण तपश्चर्या एवढा करीत होता की त्याच्या इतकी तपश्चर्या कुणाची. अहो सांगतात रावण एकदा तपश्चर्या करायला बसला होता आणि पूजेला साहित्य कमी पडलं एक फूल, तर त्याने स्वतःच शीर काढलं आणि ते फूल म्हणून महादेवाला वाहिलं. तपश्चर्या केल्यानंतर महादेवांनी पण त्यांना भरपूर वर दिले. तू चांगला होशील, विजयी होशील, तुला हे मिळेल ते मिळेल. मग रावणानं त्या तपश्चर्याच्या जोरावर आणि महादेवाच्या वरदानाच्या जोरावर स्वर्गामधील, पाताळामधील, पृथ्वी तलावरील जेवढे राजे होते तेवढ्या राजासंग युद्ध कधी सुटला. महाराज प्रसंग बरोबर आहे. युद्ध करायचं काही कारणच नाही. अहो आता आपलं हे जिनवाडी गाव आहे. जिरवाडी गावामध्ये विनाकारण येऊन भांडण करून इथून लुटून घेऊन जायचं हे कायदेशीर आहे का? नाही. पण रावणाला मस्तीचा जोर आला होता, ताकदीचा, आणि म्हणलं होतं की माझ्या एवढा श्रीमंत कुणीच नाही आणि माझ्या एवढा ताकदवान कोण नाही. मग स्वर्गामध्ये जे देव होते सगळ्या देवासंग युद्ध केलं, प्रत्येकाला जिंकलं आणि त्याची संपत्ती हडप करायची ना आपल्या जवळ आणून ठेवायची. अहो कुबेर ही लंका जी रावणाला मिळालेली, ही लंका सध्या रावणाची नव्हती. लंका ही कुबेराची होती. परंतु कुबेर कोण होता? रावणाचा सावत्र भाऊ होता. आणि सावत्र भाऊ पण तो भजन कीर्तनातला. तप करणे, जप करणे, क्रियाकरण करणे, अशा तो स्वभावातला वैष्णव धर्मातला तो हे होता कुबेर. रावणाची स्वारी आली. अरे म्हणले लंका तुझी का? अजिबात लंकेकडे जायचं नाही म्हणले, बाजूला हो. रावण म्हणते मला. अरे म्हणले तू माझा भाऊच आहेस की, असं का करायलास? अजिबात नाही म्हणला, माझा आदेश. तू अजिबात लंकेत जाऊ नको. अशा रीतीने त्या रावणानं त्या कुबेराची लंका हिसकावून घेतली आणि कुबेराला कैलासामध्ये तपाला पाठवलं. असा रावण होता. कलियुगात सध्या रावण काही कमी आहेत का? आता ते रावण आपण सोडून देऊ. पण कलियुगामध्ये सध्या आपण परळीत बघायलो, बीड जिल्ह्यात बघायलो, महाराष्ट्रात बघायलो, एवढे रावण आहेत
गरीब माणसाला जगू देणार, गरीब माणसाला भजन पूजन करू देणार. काय म्हणते रे तुमचं कीर्तन भजन, काय कामाचं आहे? पैसा आहे तसं आहे. अशी माणसाची धरती झालेली आहे. तर रावण असा करीत करीत त्याने कुबेराची लंका घेतली, पाताळात गेला, पाताळातली सगळी संपत्ती हे केली. परंतु तुम्हाला त्याच्यातलं एक तात्पर्य सांगायचंय मला. रावणानं पाताळातल्या राजांना हरवलं, पृथ्वीवरल्या राजांना हरवलं, परंतु ते रावणा महादेव बनले होते त्यांना. रावणा तुला सगळं मिळेल, तुला काय सगळं करता येईल, पण तू जर वाईट करीत असेल तर ते तू केलेलं पुण्य तुला जमणार नाही. मग हे रावण काय करत होतो? वाईटच करत होता. परत त्यांनी एवढी एक घटना वाईट केली. कुबेराचा मुलगा होता नळ, आणि त्या नळाची पत्नी होती दमयंती. वाईट विचाराचा रावण त्या दमयंतीकडे गेला आणि तिला वाईट भावनेनं बोलू लागला. आवाज येतो ना चांगला? येतो. ती दमयंती म्हणली, अरे रावणा, तुझं आणि माझं नातं कोणतं आहे? मी तुझी नात सून आहे, नात सून, आणि माझ्या संग तू काय बोलतोस ते माहित नाही म्हणला मला काही. मी तुला जे सांगितलंय ते सांगितलंय. असा वाईट भावनेनं बोलला. वाईट भावना म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात आलं. अशा रीतीनं वाईट भावनेनं बोलल्यानंतर त्या नळाला त्या पत्नीने जाऊन सांगितलं की असा मला तुमच्या रावणाने असं बोलला आणि वाईट विचारानं माझ्याकडे हे केलं. तर ते नळ म्हणजे कुबेराचा मुलगा, ते काय बोलू शकत नव्हता काही. वारकरी संप्रदायाची माणसं काय बोलणार आहेत? ते गप्प बसला, हातावर पाणी घेतलं आणि म्हणला, रावणा, आता माझ्या पत्नीसोबत तू असं केलंस, परंतु ज्यावेळेस तू दुसऱ्या एखाद्या पत्नीला हात लावशील त्यावेळेस तुझा कुळ, तुझं हे सगळं नष्ट होऊन जाईल. आणि त्याने शाप दिल्यानंतर मग सीतेचं हरण केलं. आणि सीतेचं हरण केल्यानंतर रावणाची लंका राहिली का? रावणाची लंका जळून गेली. म्हणून महादेव, मला सांगायचं, महादेवाचं वरदान, महादेव वरदान किंवा तुमच्या नवसाला पावतात, परंतु पावल्यानंतर वाईट काम नाही केलं पाहिजे रावणासारखं. आणि महादेव जातानाही रावणाला सांगितलं होतं, रावणा, तुला मी तुझ्या तपश्चर्याला प्रसन्न आहे, तुला मी सगळं देतो, परंतु वाईट नीती करू नको. मग आपल्याला एखाद्या महादेवाला आपण नवस केला, नवस केल्यानंतर नवसाप्रमाणे आयुष्यभर वागलं पाहिजे. मग आयुष्यामध्ये जर तुम्ही रावणासारखी वृत्ती ठेवली, माणसं विसरून जातात आणि देव आपल्याला एकदा पावलाय, आता काही खरं नाही, कुठं काही देव बघत असतो का? परंतु तसं नाही. त्या देवाची नजर रात्रंदिवस आपल्यावर असते. चित्रगुप्त आहेत आपल्या इथं, आपण काय करत होतो ते आपलं लिहून ठेवतात. म्हणून कुणाला काही साक्षीदार ठेवायची गरज नाही. सगळे आपल्याकडे लिहून ठेवलेलं सगळं बाहेर वाचतं नाही. म्हणून महादेवाला आपण नवस जरी केला, प्रार्थना केली, तर महादेवाचं वरदान असं आहे की बाबा, मी नवस केल्यानंतर मला मी नवसाला पावल्यानंतर तू वाईट वागू नको, नाहीतर रावणासारखी तुझी गत होईल. माझा दृष्टांत संपला. तुम्हाला भावार्थ सध्या लक्षात आला असेल. दृष्टांतामध्ये मागे सांगायचा हेतू हा आहे की नवस केला आणि आपल्याला देवाने संपत्ती दिली, तर त्या संपत्तीचा दुरुपयोग करू नका. आणि मग दुरुपयोग जर केला तर रावणासारखी गती झाल्याशिवाय राहत नाही. हा त्याच्या पाठीमागाला भावार्थ आहे. आणि कधीही कथेमध्ये माणसाने भावार्थ लक्षात ठेवला पाहिजे. ह्या कथेत सांगण्याचा उद्देश होता.
माझा सांगण्यामागचा उद्देश आहे की आपल्याला देवाने भरभरून दिलं तर आपण पाया पडून खाल्लं पाहिजे. आणि आपण जर ते विसरून आपण तो विसरलात आणि पाया पडून जर खात नसताल तर ते महादेव सांगतात की मग मी तुला सध्या नीट ठेवणार नाही. महादेव आहेत ते. अहो महादेवाची अवस्था कशी आहे? महादेव स्मशानात राहणारे, अंगाला राख आहे, भस्म गोटे रुंड माळा काय सांगत होतो, महादेव प्रसन्न लवकर होतात पण महादेवाचा कोपही तसाच आहे. तुम्ही जर दृष्टिकोन त्याच्यामधून जर वाईट ठेवला, बोलल्याप्रमाणे जर तुम्ही नाही चालले तर देव त्याला जवळ घेत नाही. आणि संपत्ती, पैसा या आपल्याला वाटतं की भरपूर मोठ्या गोष्टी, परंतु देवाची जर नजर कानी झाली तर एका मिनिटात संपणार आहे. फक्त देवाची नजर कानी झाली नाही पाहिजे. आणि कानी जर नजर तुम्हाला होऊ द्यायची नसेल तर देवावर विश्वास ठेवला पाहिजे, विश्वनाथावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये तुम्ही विश्वनाथ, तुम्ही
कृपा खूप सोपी आहे पण तशी अवघड आहे. स्वतः महादेवच स्मशानात राहतात, अंगाला भस्म आहे, गळ्यात साप आहे आणि स्वतः उदास असा स्मशानामध्ये. हो, महादेवाने भरपूर जणांना भरभरून दिलं, पण त्यांची जर नजर त्यांनी वाकडी केली, स्वतःच्या पत्नीला पार्वतीवर सध्या नजर वाकडी केल्यानंतर पार्वतीला काय म्हणले, एकदा भजन करा. तुम्हाला एकदा उदाहरण देऊन सांगतो. महादेव पार्वती पती पत्नी एकांतामध्ये बसले होते आणि एकांतामध्ये बसले असताना राम वनवासामध्ये होते. वनवासात असताना रावणाने सीता चोरून नेली. सीता चोरून नेल्यानंतर राम झाडाला, पक्ष्याला, वेलीला जे पदार्थ त्या ठिकाणी दिसतील त्यांना राम म्हणू लागले, माझी सीता कुठे आहे, मला माझी सीता का मिळत नाही. आणि हे ऐकलं कुणी? पार्वतीला ऐकल्यानंतर पार्वती महादेवाला म्हणाली, देवा मला तुम्हाला एक बोलायचं. महादेव म्हणजे बोल ना, तुझा अधिकार आहे, पत्नीच आहे, पत्नीचा अधिकार पतीवर असतो, काय तुला बोलायचे ते बोल. मी एवढ्या लोकांची इच्छा पूर्ण करतो, तू तर माझी पत्नी आहे, तुला काय पाहिजे ते माग पार्वती, किंवा काय तुझं म्हणणं आहे ते सांग. पार्वती महादेवाला म्हणाली, महादेवा अहो तुम्ही ज्या रामाचं रात्रंदिवस भजन करता ते राम त्या वनामध्ये वनांतरी
मागायचं ते मी एवढ्या जगासाठी देतो. मी भक्तांना माझ्या मागितल्यानंतर त्यांनी साधी जरी मागणी केली, जप तप केलं तरी मी त्यांना देऊन टाकतो. तू तर माझी पत्नी आहेस, माग पार्वती. नाही म्हणले महादेवा मला मागायचं नाही, पण एक विचारायचं. म्हणजे विचार, मागायचं ते माग, विचारायचे ते विचार, काही अडचण नाही. काय विचारायचे पार्वती? अहो म्हणले देवा, बघा बघा म्हणले ते तुमचे राम, तुम्ही त्या देवाचं रात्रंदिवस भजन करता का नाही? काय भजन करता देवा? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम महादेवांना बोलू लागली, देवा अहो हे बघा, तुम्ही ज्या देवाचं नेहमी जे नामचिंतन करता, राम राम म्हणता, ते आणि मी एकच आहे म्हणता, अहो ते असं येणं का फिरायला म्हणजे राम तुमचा? झाडाला कवटळालाय, दगडाला कवटळालाय, जे दिसल त्याला म्हणाला माझी सीता कुठे? आणि मग तुम्ही ज्या देवाचं भजन करतात ते जर देव हरिहरा वेद
पार्वती माता म्हणू लागल्या, अहो देवा महादेवा, तुम्ही ज्या रामाला म्हणता की माझा परमात्मा आहे, माझा जीव आहे, ते दगडाला, वेलीला, झाडाला कवटाळून म्हणते माझी सीता कुठे आहे. आणि एवढं जर सामर्थ्य त्याच्यात नसत, मग त्या देवाचा जर तुम्ही का करता? मग महादेव म्हणले, पार्वती अरे ते नाही, राम ते रामच आहे. नाही म्हणले, असा कसला तुमचा राम आहे? बरं काय करते म्हणले, महादेवा माझा ऐका, मी सीतेचं स्वरूप धरते आणि तुमचा देव खरंच मला ओळखतोय का पाहते म्हणजे. महादेव म्हणले, अरे ओळखेल, त्रिलोक्याचा तो स्वामी आहे आणि तुला तर सहजच ओळखील म्हणले, असं नाटक करून. त्याला मुंगीपासून ते ब्रह्मांडापर्यंत कुणाही काही हालचाल केली तर कळती, ही काही साधी गोष्ट आहे. तुला ओळखील म्हणले राम, माझा ते आत्मा आहे आणि त्या आत्म्याला तू परीक्षा घ्यायला जाऊ नको. पण काय आहे, स्त्रियांचा काही काही टायमाला हक्क असतो, ऐकत नाही. नाही नाही, देव मला जायचंय, देवा मला जायचंय. आता हे उदाहरण मी कसं सांगायला तुम्हाला नंतर सांगतो, ह्या गोष्टीसाठी सांगायला म्हणून. मग काय केलं, पार्वतीनं सीतेचं रूप धरलं. सीतेचं रूप धरून राम ज्या ठिकाणी झाडाला कवटाळू लागले त्या ठिकाणी आले. आल्यानंतर रामप्रभू ब्रह्मांडाचे मालक आहेत, न कळू येते अंतर म्हणण्यासारखं, त्यांना काय कळत नाही. पार्वतीला समोर पाहिलं आणि ही आपल्याला छळायलाच आलेली सीता म्हणून. मग म्हणले, आता हे देवाने ओळखलं. आणि पार्वती तिथे गेल्यानंतर काय म्हणाली रामाला, रामा आम्ही तुमची सीता आले ना म्हणजे मला सोडून दिलं त्या रावणानं धन केलं, आणि मी तुमच्याजवळ असताना मला असं का तुम्ही हे करत नाही, ओळखत नाही. थोडं राम थोडस भ्रांती लागले, अजून काय काय म्हणते ते बघावं म्हणते, ऐकावं लागते, देव ऐकत असतो. मग रामा तुम्ही मला का बोलत नाही, मी तुमची पत्नी सीता आहे आणि तुम्ही परत झाडालाच कवटाळला ते. मग रामाने तिच्याकडे बघितलं पार्वतीकडे. पार्वतीला काय म्हणले, हो माता, तू काय माझ्या देवाला सोडून तुम्ही इथं का आला? माझा देव तिकडे वर सोडला आणि तुम्ही इथं आलात, हे बरोबर नाही. म्हणजे तुम्ही त्या देवाची सेवा करायला पाहिजे होती. माझा तुम्ही आत्मपरीक्षण आणि छळणूक करण्यासाठी कशासाठी आलात? पार्वतीला सगळं स्वरूप लक्षात आलं. रामाच्या पाया पडली, म्हणली मला वाटलं होतं रामा की तुम्ही मला ओळखणार नाही. म्हणजे मी कशावरून समजलं होतं की तुम्ही झाडाला कवटाळायला, दगडाला कवटाळायला आणि मलाही ओळखणार नाही. आणि मी तर सीतेचं स्वरूप धरून आणले, म्हणजे हे आले. अहो सीतेच्या स्वरूपामध्ये पार्वती आणि लक्ष्मणाला सध्या ओळखता आली. बरोबर आहे का रामाचार्य? लक्ष्मण महाराजांना सध्या म्हणले, दादा काय एवढा झाला का? अहो हे म्हणले आपली सीता आली आणि पुन्हा सीताच करायला. म्हणजे लक्ष्मणाला सध्या पार्वतीनं सोडून घेतल्याला ओळखू आलं नाही, परंतु देव आहेत ना, रामाने ते ओळखलं आणि म्हणले, माते तू इथं काही इथं काम नव्हतं, माझे महादेव तिथं आहे, तू इथं आलीस, हे चुकीचं केलेलं आहे. पार्वतीनं महादेवाचं दर्शन घेतलं आणि म्हणजे देवा माझा माफ करा. माफ केल्यानंतर पार्वतीला रामाने उपदेश केला, परंतु सविस्तर मला रामायण सांगा म्हणून हट्ट धरून बसली होती. त्यावर ते रामप्रभू म्हणले, तुला मी रामायण सांगू शकत नाही, कारण राम आणि कथा जर ऐकायची असेल तर मन शुद्ध पाहिजे, मनाचा भाव शुद्ध पाहिजे. म्हणून आपण भजन सध्या करताना काय पाहिजे, हो छळवादी नसाला शुद्ध चरित्र पाहिजे, शुद्ध आपले शुद्ध वर्तन शुद्ध पाहिजे, तुमचं मन शुद्ध पाहिजे,
सुद्धा असेल तरच भजन नाही, त्याचा काहीच उपयोग नाही त्या भजनाला. म्हणून रामाने त्या पार्वतीला समजून सांगितलं आणि म्हणले तुला सविस्तर रामायण माझे महादेवच सांगतो. महादेव रामप्रभू म्हणले तुला सगळी आता रामकथा माझे महादेव सांगतील. मी जो माणूस मनामधून काहीतरी कपट धरून आलेला आहे किंवा कुणाची छळवणूक करून आलेला आहे त्याला मी रामकथा सांगायला मोकळा नाही म्हणले. आणि त्यानंतर पार्वती आपल्या पतीकडे महादेवाकडे गेली. महादेवाकडे गेल्यानंतर महादेवांना लक्षात आलं, तिला रामाने ओळखलं. म्हणले आले का मॅडम, आल्या का? त्यावेळेस मॅडम नव्हती म्हणत. आले का म्हणले, हो आले. म्हणजे मला रामाने ओळखलं. तुम्ही म्हणला होता ते जायला नाही पाहिजे होतं, पण तुमच्या प्रभूने ओळखलं. खरोखरच तुम्ही आणि तुमचे प्रभू म्हणजे धन्य आहेत म्हणले. तुमच्यासारखे कुणीही नाहीत. आणि ओळखल्यानंतर मला महत्वाचा मुद्दा सांगायचा इथं. नवऱ्याच्या पत्नी कोणत्या साईडला बसते? डाव्या साईडला. पण महादेव म्हणले आता पार्वती तू डाव्या साईडला बसण्याच्या लायकीची राहिली नाही, उजव्या साईडला बस किंवा समोर बस. मग पार्वतीला किती दुःख झालं, तो नाच दुःख झालं. मग तेव्हापासून पार्वतीचा महादेवाने स्वीकार केलेला नाही. मला मुद्दा सांगायचा आहे, महादेव भोळे आहेत, परंतु तेवढं त्यांना तुम्ही असं इजी बी घेऊ नका, कारण ते एवढे सोपे बी नाही. कारण आपल्या पत्नीला म्हणले आता तुझा पत्नीचा अधिकार आहे का नाही म्हणजे आपल्याला ती काही दया करतील का? तो आपल्यावर पुष्प टाकतील. म्हणून आपण जर महादेवाला नवस केला, मला मुलगा दे, मला प्रॉपर्टी दे, मला जमीन दे, जायदाद दे, हे सगळं देव देईल. पण त्याच्या विरुद्ध तुम्ही जर काही छळवणूक केली, त्याच्या विरुद्ध तुम्ही जर वागला, जशी रावणाची गत केली तशी आपली
आणि म्हणून तुकाराम महाराज महादेवाला म्हणले, महादेवा माझी मी दीन आहे, मी रंक आहे, अनाथ आहे, माझ्यावर कृपा करा. आणि तुम्ही कृपा केल्यानंतर त्या कृपेचा मी कधीही विसर पडू देणार नाही, कधी तुमचा विसर पडू देणार नाही. पण आपण काय करतो लोक, आपण त्याच्या विरोधच वागतो. आपल्याला देवाने संपत्ती दिली ना, मग ते आपण नवस विसरतो, देवाच्या प्रार्थना विसरतो आणि मग गुन्हा करत मला तरी त्रास द्यायचा, ताकद अंगात आली म्हणून मारामाऱ्या करायच्या, पुन्हा अजून पैसा कमवायचा आणि अन्याय करायचा. एकंदर सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला देवानं दिल्यानंतर जसं पार्वतीनं कपट म्हणत होतं तसं कपट धरायचं नाही. आता पार्वतीचं महादेवाचं एक उदाहरण आहे, ते देव आहे परंतु या सगळ्या उपदेश आपल्याला आहे. कारण पार्वतीनेही कधी कपट केलेलं नाही, महादेवी कवे करण्यासारखी नाही, परंतु एक उदाहरण देऊन आपल्याला कळावं भक्तांना की आपण कुणाशी कपट करू नये, आपण कुणाशी छळणूक करू नये. अहो महादेवाने स्वतःच्या पत्नीला बाजूला ठेवलं आयुष्यभर, मग तुम्हाला आम्हाला काही माफ करणार आहे का? म्हणून जर आपल्यावर कृपा केली, तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर माझ्यावर कृपा केली, मी तुमच्या नेहमी पाया पडत राहील, तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि कधीच विसरलंही नाही पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि आपणही देवाला विसरलं नाही पाहिजे. मग
मला काही लागत नाही. मला खायला लिहायला आणि भजन करायची बस झालं. काय करते मला? आणि खरोखरच माणसाच्या जीवनातलं काही अतिरिक्त आपल्याला मिळालेलं ते काही आपल्याला कायमस्वरूपी असतं का? अहो आपला आयुष्याचा काळ किती वर्ष आहे? चांगला तिडके मारण्यासारखा जगला तर 100 वर्ष. परंतु आता काळ अल्प झालेला आहे. 70-80च्या नंतर माणसाचं काही खरं नाही. आणि तुम्ही कितीही कमवायला तुम्हाला मला कमवू नका असं म्हटलं नाही. तुम्ही जरूर कमवा. धन तर कमवलंच पाहिजे, पण कसं कमवलं पाहिजे? पैसा कमवा. पैशाची काहीच मान हलत नाही. पैशाशिवाय आपल्याला जगता येणार नाही. पैशाशिवाय आपल्याला लेकरबाळांना पालन पोषण करता येणार नाही. पैशाशी तुम्हाला बाजारात पाऊल सुद्धा टाकता येत नाही. पण तुकाराम महाराज म्हणजे जरूर पैसा कमवा, पण उत्तम मार्गाने कमवा. कुणावर अन्याय करू नका, कुणाची दबावणूक करू नका. आणि ज्याच्या त्याच्या मनाला विचारा. आपण लबाडी किती करतो, किती खोटं बोलतो. आणि हे असलं थोडंफार कुणाकडचं सोडून द्या. कितीही कीर्तन ऐकले, कितीही भावार्थ आला तर शेवट भावार्थ तिथंच येतो. कारण राम हुडकायला जायची गरज नाही. तुमचं खरं बोलणं, खरं वागणं, खरं आचरण, खरा परमार्थ, खरा धंदा हेच राम आहे. आणि दुसऱ्यावर अत्याचार करणे, उगाचच बसल्या बसल्या शेजारने सगळं चुगल्या करणे पाप आहे. ते चुगल्या करणं म्हणजे काही चांगलं आहे का? काही करायचं नाही, काही गरज नाही. आपण चांगले माणसं आहेत हे कोण सांगायला? व मी किती नाही सांगा, किती साहेब सांगायला नाही. तुकाराम मला सांगायले, तुकाराम मला सांगून गेले हे चांगलं नाही बाबा, वाईट वागू नका. पैशाच्या मागे लागा, परंतु लोभासारखं नाही. तुमच्या सत्य मार्गाने जरूर कमवा. उत्तम व्यवहारे कमवा, चांगल्या मार्गाने कमवा, चांगलं जागा. संध्याकाळी झोप आली पाहिजे असं जागा. अहो पैशाचे माणसं आम्ही खूप पोलीस खात्यात बघत पाहिलेले. एवढे पैसा कमवतात की संध्याकाळी झोप येत नाही, झोपीच्या गोळ्या खावा. तुम्ही सगळे शेतकरी मायबाप काम केलं की आपल्याला झोप येते. परंतु पैशाच्या मागे बरेच आनंद आहेत. ते काही चांगलं आहे का? त्याची जरूरत आहे, पण वाईट मार्गाने नाही. वाईट मार्गाने रावणाची गत वेगळी झाली. वाईट मार्गाने बऱ्याच लोकांची गत झाली. आपला नियोजित टाइम संपलेला आहे. आपल्याला इथं कीर्तन 3 वाजता सोडावं लागतं आणि आता फक्त 3 ला 10 मिनिट कमी आहे. मी आता टाइम पाहिला, माझ्याकडे मोबाईल नव्हता पाहिला. आपल्याला वेळेत सोडावं लागतं, वेळेत कार्यक्रम असतो. इथं आमच्या भावकीनं आम्हाला आमंत्रण देऊन बोलवलं. अशी सेवा द्या, आम्ही बिलकुल सेवा करू. आणि माझं जे काही सगळं असं सांगितलेलं जे चांगलं वाटेल ते ठेवून घ्या. जे थोडा शब्द इकडे तिकडे गेला असेल तो माझा आहे, तो मी ठेवून घेईन. आणि आपण सगळ्यांनी महादेवाची नवस जरूर करा. परंतु त्या नवसाला पावल्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
देवा माझं पोट थोडं मी आत्म संतुष्टी आहे आणि मला तू जे दिलंस त्याच्यामुळे माझं आता पोट भरलेलं आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तो का म्हणे दे